सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील मुख्य रस्ते आणि विविध ठिकाणच्या रस्त्यांवर बेकायदेशीर दुचाकी आणि चारचाकी वाहनं उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असून अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक विभागामार्फत संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात येणार आहे। या कारवाई अंतर्गत दुचाकी वाहनासाठी 1500 रुपये दंड आणि 500 रुपये जप्ती तसंच हाताळणी असा एकूण दंड 2000 रुपये वसूल केला जाणार आहे। तर चार चाकी वाहनं बेकायदेशीरित्या लावल्यास 5000 रुपयाचा दंड आणि 2000 रुपये जप्ती, हाताळणी खर्च असा एकूण 7000 रुपयाचा दंड करण्यात येणार आहे। तसंच बेकायदेशीरित्या उभी केलेली वाहनं जप्त करण्यात येतील। संबंधित दंड आणि खर्च भरल्यानंतरच वाहन परत करण्यात येणार आहे। ही कारवाई 2 मे पासून सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी आपली वाहनं रस्त्यावर बेकायदेशीरित्या उभी न करता सुयोग्य अशा वाहतुकीस सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे।